नाही म्हणजे तेच म्हणते असं दीदीकडे जाऊन वगैरे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. 2025 वर्ष सुरू झालेलं आहे आणि आज 1 तारीख आहे. सर्वात आधी नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. मी खूप हॅपी आहे. आपण 2025 मध्ये पदार्पण केलेलं आहे आणि 2024 हे वर्ष प्रत्येकानुसार वेगवेगळं गेलेलं असणार आहे. चांगलं वाईट सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आपण बोलूच त्याच्यावर. पण आता मी संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट केलाय आणि आता संध्याकाळचे 7:30 वाजले. ऍक्च्युली आज माझी तब्येत बरोबर नाहीये. पहिला दिवस वर्षाचा आणि खरोखरच तब्येत बरी नाहीये. फणसाचा फालुदा खाल्ला होता आणि त्याच्यामध्ये मला थंड खाल्लं की त्रास लगेच होतो हे मला माहितीये. पण तरी पण आपली जी चव असते ना ती राहत नाही ना आपण खाल्ल्याशिवाय. तर मग ते खाल्लं आणि लगेच मला मग ते त्रास व्हायला लागला. आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही काल 31st सेलिब्रेट करण्यासाठी असंच मॉलमध्ये गेलो होतो ठाण्याला वगैरे. फिरून आलो छान. आणि तिथे सुद्धा मी फालुदा खाल्ला कारण आता म्हटलं 2 चमचे खाल्ले असा पण त्रास आहे तसा पण त्रास होणार आहे. तर त्याच्या ऐवजी आपण अजून त्रास करून घेऊया आपल्या स्वतःला. असं सगळं झालेलं आहे आणि आता पुन्हा खूप त्रास झालाय. म्हणून आज काही तब्येत ठीक नाहीये आणि आता इकडे संध्याकाळचा मस्तपैकी चहा घेतो. आता मला सवय झाली की संध्याकाळी मम्मी विचारते कोण. जाऊ देतो मला बरं नाही भाऊ 2 दिवस. जाऊ दे मस्त. मी त्याच्यावरच भरपूर सारं बोलली. मी ऑलरेडी सांगितले की मला काय झालंय, मी कशामुळे थंड खाल्लंय, जे काय झालंय. आला आता माझी घोर चूक काढायला. गाईज त्या दिवशी आम्ही बाहेर गेलो होतो म्हणजे इथेच आपल्या मार्केटमध्ये घराजवळ. घरी जेवण नव्हतं केलं होतं ठीक आहे. आणि मम्मी काय बोलली तुम्हाला काय खायचं ते खाऊ द्या ठीक आहे. तर आता घरी जेवण केलेलं नाहीये आणि आयत्या वेळेला यांना फक्त सुचते ती मॅगीच. आणि मॅगी मध्ये डुकराचा मसाला वापर असं मी व्हिडिओ बघितला होता. पण तुम्ही पण जास्त मॅगी खाऊ नका. ही जेवढ्या लेवलला खाते ना तेवढ्या लेवलला तुम्ही पण खात नसाल. हिला इसको टोचन दो दोस्तों कमेंट बॉक्स में. मॅगी मी नाही जास्त खात. हो अरे क्या है रे वन्स इन अ ब्लू मून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या दिवशी आम्ही बाहेर गेलो होतो तर हिने ठरवलं होता मेन्यू ठीक आहे. आणि माझा मी ठरवला होता. इसको लगता है जो मैंने मेन्यू ठरवाया है वो इससे मतलब मेरे से बड़ा है लेकिन खाने के बाद इसका पोपट हो गया ठीक है. ऐसा काय ओ मेरे को पता है ना. फिर तुमका ऐसा जीभ लबलबती है तो फिर वो मेरा भी हिस्सा हो जाता है. हाँ तो वो मेरे को त्रासदायक होता है. त्याच्यानंतर मी काय ही खाणार होती मंचुरियन बाहेर जे मिळतात ना ड्राय वाले. ड्राय नाही सुखे. सुखा आणि ड्राय एकच असतं. सुखे वेगळे जे मिळतात ना 25-20 रुपयाला ते चटणी टाकून. ड्राय कोणते जे आपण मंचुरियन खातो ना ढाब्यावर ते ड्राय ग्रेव्ही जे काय आपण मी बाहेरच खाल्ले ना ते. आणि मी मंचुरियन सूप पिणार होतो ठीक आहे. मांचाव सूप वेगळं जे त्यांनी आपल्याला काल ब्लॉग मध्ये पहिलं दिलं होतं मंदार आंबोकर ब्लॉग. आम्ही एवढ्या वर्षापासून आम्ही खाते मंचुरियन ते बॉल्सवालं. पण आम्हाला अजून त्याचं नाव नाही माहिती की त्याला मंचाव सूप बोलतात की मंचुरियन सूप बोलतात. चायनीज खायला जातो बाकी आम्ही काय कोणतं नाव आहे त्याचं ते नाही आम्ही बघा. आमको चायनीज तो. तर मी मंचुरियन सूप घेतलं होतं ज्याच्यामध्ये बॉल्स येतात ठीक आहे. ते खाल्ल्याच्या नंतर म्हटलं की इसके ऊपर थोड़ा सा गोडवा भी हो जाए ठीक आहे. तर ताईचं काय माहितीये का घरातलं जेवण मी उष्टवलेलं दिलं ना ताई घे मला संपत नाही. तो ताई यायचा ना बाबा ना आणि बाजूला जाते मग ठीक आहे. पण बाहेरचं किती लुडबुडलेलं असेल ना उष्ट्या चम्मचचं तरी इसको चलेगा. मेन हे म्हणजे चायनीज चालतं. आणि आपल्याला माहितीये ना आपला कंठ दाटून येतो. हा आपल्याला टॉन्सिल्स होतात मग आपण हात नाही लावायचा ठीक आहे. मग मला म्हणते मला 2 चम्मच तरी दे. त्या 2 चम्मचने हिचा कार्यक्रम केलेला आहे फिक्स ठीक आहे. त्याच्यानंतर परत काल तिने खाल्लं माहित असताना मला काय म्हणते मला टेस्ट ना आवरत नाही. मी म्हटले तुझ्या टेस्टवर ना लिंबू पिळ. गावात तुझी अगं ती आईस्क्रीम 20 रुपयाची 30 रुपयाची काय असेल ते 40 रुपयाची. डॉक्टरला चुना लागतो 200, 250, 300 रुपयाचा. त्याचं काय. अरे मी काय विचार केला की आता आईस्क्रीम खाणार. मी काय विचार केला की आता 2 चमचे खाऊन झाले हालत खराब तर पूर्णच खराब करून देख रे दोस्तो साफ साफ तुमच्या समोर बोलते. पण अभि आता काय करू. मी नेहमी नाही खात. मी आईस्क्रीम नाही खात नेहमी. अगं आपल्या जिभेला आवर घालायचा. अरे मग मी तेच बोलते नेहमी नाही खात. माझा घसा बोलायला पण जमत नाहीये मला. देखो दोस्तों मैंने क्लियर किया है अभी वो तुम्हारा मेंबर है क्या बोलते तुम इसके मेंबर हो. वो कुछ भी करो तुम दोनों आपस में. चलो बाय.
आला ना की माझी नेहमी प्रत्येक ब्लॉग मध्ये माझी वाटच लावून जातो आणि उदास करूनच जातो माझी. बट जाऊ दे, आता तो सुननाही पडेगा. मी तो विडा उचललाय ना. यस, एक भाई का वॉइस धर्म होता है बहन के साथ झगड़ा करने का, तो भाई बहन का रिश्ता स्ट्रॉन्ग नहीं होता है. कमेंट बिलो. यस, 100%. असं असायला पाहिजे. एकमेकाची जरा हे केली ना, आता समजून जातो शब्द तुम्ही काय ते, तर जरा बरं वाटतं. म्हणजे जरा रिलॅक्स फील होतं. रिलॅक्स वरून बोलते रिलॅक्स फील होतं एकमेकांना, म्हणजे जरा बरं वाटतं. भाऊ बहीण आहोत असं म्हणजे हे नाही, एवढंच मोजकं नाही. भाई दिल खोल के मजा करो, ऐश करो, असं आहे ते आमच्या दोघांमध्ये. आणि ते नेहमी तसं राहील. आमचा बॉन्ड तेवढा कडक आहे भाई. म्हणजे जो बी बोलो एकदम भारी आहे. फुल टू फटांगवाला आहे आमचं. आम्ही तुटतो पण एकमेकांवर तेवढंच तुटून पडतो आणि जीव पण एकमेकांना तेवढंच लावतो. तर असं सगळं आहे. तर आता जरा चहा पिऊया गरम गरम, कारण घशाला शेक देणं गरजेचं आहे. आता काल घसा थंड केला, ठीक आहे, आणि आता त्याचे परिणाम भोगतेच आहे. आणि आता घसा गरम कर. ऍक्च्युली हळदवाला दूध प्यायला पाहिजे होतं. मला सांगतोय तू मला सांगतोय स्वतःचं काय? स्वतःला पण मगाशी हळदीवाला दूध पाहिजे होतं. ए बाबा, पहिल्यांदा जे आईस्क्रीम खाल्लं ना, जेव्हा 2 चमच्याचा तू प्रकार केला होतास, तेव्हा मला काय नव्हतं झालं. पण आता काय खाल्लं तेव्हा मला थोडंसं जाणवलं. मी डॉक्टरकडे जाय, तुझं तू बघ, तेरा चॅनल आहे, मंदार आंबोकर ब्लॉग नाही. हो पता है मुझे, जो भी है, लेकिन दोघांना पण त्रास होतो. दोघांना पण नाही, तिघांना पण. दीदीला पण त्रास होतो थंड खाल्ल्याने. ती तर आईस्क्रीम थंड असलेली गरम करून खाते, वितळवून खाते, पूर्ण मेल्ट करून खाते. ती तरी तेवढा करते, आम्हाला थंडच पाहिजे. आणि मग असा होतो प्रॉब्लेम. आणि 1 जानेवारी ही आपली अशीच चालली आहे आजारपणामध्ये. तर तू पी चहा. आपल्याला रात्री जायचंय डॉक्टरकडे. ओके, दोघांना पण. आणि आता काय बोलतो, दोघं पण डॉक्टरकडे जाऊन येऊया, मस्त गोळ्या घेऊन येऊया. मी जाणार आहे, मला स्केचेसचं काम पडलेलं. काय बोलणार? शब्द नाहीत माझे. शब्द नाहीत, कारण एसीचं बुक जे असतं ते आम्ही शोधतोय. इकडेच होतं, ह्याच डेस्कवर होतं. आणि शोधतोय आता की कुठे, कारण एसी सर्व्हिसिंगला खूप दिवस झाले, 1 महिना होऊन गेला. तिकडे कॉल करायचा होता, बघायचं होतं की कोणत्या तारीखला केलं होतं. इकडून कुठे गायब झालं? पूर्ण अख्खं कपाट चेक केलं. मला बोलायचंय, सामानाला दिवस तर कोण हलवा आलं, कोण मम्मी उचला पाचल आणि त्या साईडला तोंड करून. तेच मला वाटतंय, हे रिॲक्शन येत असतं. म्हणजे चूक देख रहे हो दोस्तों, चूक नजर आ रही है धीरे धीरे. आणि काय इथेच ठेवलं होतं. अरे मी उचलले का तुम्ही उचलले? घंटा आम्ही उचलले. बाय ग, ते किती 11 की 18 तारखेला करायचं होतं. आता 1 महिना झाला, 15 दिवस झाले इथेच होतं ते. मी आता त्याला इथे जपून ठेवलं होतं. इथेच लोळत होतं, इथेच. आय डोंट नो कुठे गेले. तुमची हलवा हलव असते. सगळीकडे शोधलं. म्हणजे मी लिटरली, मला आता सलाईन लावायला लागेल इतके मी थकली. अरे बाबा, तुमचे कपडे माझ्या कपड्यांमध्ये येतात, ही शुद्ध्या नसते तुम्हाला. ते एक बुक तर लांबचीच गोष्ट राहिली. मी लिटरली माहितीये का, इकडे हे जो मागचा गॅप आहे ना, तिकडे सुद्धा चेक करून बघितलं, लाईट लावून. आता हे घरातले एकदम 3च. मी असं म्हणते की माझ्या हातात नाही ना कुठे राहिलं ते. असं घर लागलंय त्या पुस्तकाच्या मागे. आता बघा, आता चॅलेंज, जो हे बुक शोधेल ना त्याला माझ्याकडून पार्टी. तोडती पार्टी द्यायचं पण सांग. आईस्क्रीम नको, आणलेले जे काय असेल, पण तो विनर. मी शोधते पटकन. इकडे आमचा बोल. आई शपथ, जाऊ दे, मी तुझी चूक नव्हती. मग माझी नव्हती. तिथंच होतं. मग सांग मला, मी काल बघितलेलं, मला वाटलं तुम्हीच कुठे काहीतरी आलो केली. मी तर हे बघ, हे असंच इकडे ठेवून होतं कितीपासून. ह्याला काय अर्थ है? म्हणजे उठ क्या किधर भी बकरे को एक ही क्या घर पे उसको ही काटने का 50 बार. हट काय? हाँ, तो मैंने नहीं किया है ना, वो मैंने किया रहता तो मैं सामने से बोलता कि भाई ऐसा ऐसा है ये तुला काय नाही मिळणार. मला नको पण आहे, पण मेन भेटलं ते. अरे भाई, मला वाटलं असं की सगळीकडे शोधून झालंय, ह्या फटीत बिटीत सगळीकडे शोधून झालं, ते इकडे बघा, हे सगळे कपडे द्यायचे तर मिळालं. हे असं आहे, काकीत कळसा आणि गावाला वळसा, जगभर
बगल में चोर आणि गावामध्ये ढिंडोरा. हे आमच्या घरी आहे ना, हे असं उठपटाके हरकती होतच असतात आणि चुकी कोणाची नसते, पण एकमेकांवर आहे ना ब्लेम करतात आणि नंतर पता चलता की भाई नाही ये तो यही पे था. झालं आता झालं काय नाही, मी तिथंच होतं. मला लक्षात नव्हतं. मला असं काकेत वाटलं, कळसा गावाला वळसा कशाला, तेच झालंय. जाऊ दे आता, मिळाला पटकन फोन कर. चला तुझ्या ज्वालीच्या काय ती मला माहिती नाही, ती गाणी गायक तिला आहे, तिला विचार. काकेचा कळसा गावाला वळसा कशाला, तुझ्या ज्वानीचं पेटवतो मशाला. काहीतरी रॉंग बोलले मी. चला आता पहिले मला फोन करू दे. आमचं कधीच सर्व्हिसिंगचं. मम्मीचा फोन कुठे आहे यार? हो बना बाय तिथे लगेच चार्जिंग लावायचा. हे भेटतेच तुम्हाला, थांबा. लगेच मी ब्लॉग एवढ्यात संपवणार नाही. आमच्या घरात फोन करायचे असतील ना तरी यांचा चेहरा उतरतो, जसं काय मोदीलाच फोन लावायचा जाऊन. एक वेळ मोदीला लावू, पण बाकी कुणाला लावायचं असेल तर मग ते कंटाळायचं. या तारखेला आपण लास्ट केलं होतं. इतके महिने होऊन गेलेत, म्हणजे जास्तच झालेले. आता फोन करते. आणि 2 वर्षाचं आपण ते इन्स्टॉलेशन काय नाव आहे त्याचं, 2 वर्षाचं आपण एक करून ठेवलं. भाऊ काय बोलतात? 2 वर्षाचं करून ठेवलं. मेडिक्लेम बोल ना. ते डॉक्टरचं असतं, ते मेडिक्लेम असतं. इन्शुरन्स 2 वर्षाचा एसीचा इन्शुरन्स काढून ठेवलाय. म्हणजे कसं आपण प्रत्येक 3-3 महिन्यांची सर्व्हिसिंग करतो, तर त्याऐवजी कर ना, तू बोलत राहा ना. तर त्याऐवजी 2 एवढ्या जवळ नकोय मला. ते नाहीये तेवढ्या जवळ जेवढं तुला वाटतंय. हा, तर 2 वर्षाची आपण 3-3 महिन्यांनी कसं सर्व्हिसिंग असते एसीची, तर तसंच 2 वर्षांनी आपण 2 वर्षाचे एकदम पैसे भरून आपण प्रत्येक 3 महिन्याला बोलवतो. म्हणजे 2 वर्षातून ते लोक 6 ते 7 वेळा येणार आणि आपली सर्व्हिसिंग एसीची करून जाणार. तर असा प्रकार आहे. तर ही तारीख होती ऑगस्ट महिन्याची आणि आता आम्ही करतोय फोन. ते लोक येऊन करून जातात, पुन्हा काय पैसे द्यायची गरज नाहीये. आणि प्लस त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की आतल्या काही पार्ट्स बिघडले किंवा अजून काही झालं, आतमध्ये काहीतरी आहे तर ते बिघडलं, तर ते पण त्यांच्याकडेच लावून वरचं नाही, आतल्याच मशीन. तो मागे चॉक बदललेला संसार करावा तर असा एक घासायला पडले. मग आता म्हटलं अगरबत्ती कशात लावू, तर मी देवाऱ्यात एक घासून ठेवलं होतं पितळेचं. कडक भाऊ तुझा नाद नाही. मग नाद करा, सांग. नाद असं सांसारिक व्हायचं. नाद करा, पण तुरळकरणीचा कुठं. तुरळकरणीचा कुठं. येस, आमच्या मम्मीचा नाद नाही करायचा, बेकार विषय. तर असं सगळं. आणि अगरबत्ती पण आज सुगंधवाली मम्मी घेऊन आली. मम्मीचे ठरलेली ठिकाण आहे तिकडे अगरबत्ती. आठवणीने घंटा काय आपण आणत नाही. काय बोला, मी 0 आहे. मम्मी मगातपासून तर कपडे धुवायला गेले मम्मीचे स्वतःचे. मम्मीला बोलली की इकडे तू सुकट टाकायला दे. ते त्याच्या आधी मी तिथे बसलो होतो. तो मग ते सांगते मी सगळं काय पूर्ण वाक्यातच उत्तर देणार मी, एका शब्दात उत्तर नाही देणार. 2 तर इकडे बसलेला खाडखूड केलं, बाटली पडली खाली आणि भाऊला उठवली सांडलं. भाऊ गेला तिकडे बसायला. म्हटलं बाय तू ठेव इकडे कपडे, मी सुकट टाकते. त्याच्यानंतर काय झालेलं, टिप्पो आहे तुझा इकडे ते बंद कर आधी, नाही तर पाहुणे मंडळी येतील. मेहमान येतील. हा, नंतर त्यांना हकलवायला आपल्याला रात्र गाजवावी लागते. तर कसं झालंय की हा आता टिपो आहे, भरपूर वर्षापासून आहे हा टिपो आपला. कसं झालंय की आता आहे ना, हा इकडे पडून असतो दडप्यात. मेन त्याचं काम आहे टिपवायचं मेहमानांची हजर नवाबी, जबर नवाब, मेहमान नवाजी. मेहमान नवाजी करायची. म्हणजे आलेल्या पाहुण्यांना ग्लास वगैरे ठेवायला सगळ्या गोष्टी. तिकडे दडप्यात. अरे तो पाहुण्यांचा लांबची गोष्ट राहिली, तो आपल्या घरच्या पण उपयोगाचा नाही. त्याची लायकी 0 आहे. लायकी 0 त्याची नाही, लायकी 0 आपली आहे, कारण आपण त्याला बरोबर उपयोगात आणत नाही. मला त्याचा राग येतोय. पहिली गोष्ट तर ही, त्यावेळी बघून मला ना किळस येते. तरी मी किती आज तर मी आंघोळ केली नाही, टू बी फ्रँक. आपण काही लाजत नाही. आज मी आंघोळ केलेली नाही, बट फिर मी सांगतोय असं की त्याच्याकडे बघून मी ऑलरेडी फ्रेश असेल, त्याला बघितलं ना असं वाटतं की परत जावं बाथरूम मध्ये आंघोळ करा. तुडवेन मी तुडवेन याला बाहेर काढायचंय. पहिली गोष्ट तर माझ्या नजरेच नकोय. बाकी मला सगळं चालेल, 50 वर्ष जुनी वस्तू पण चालेल, हा नकोय. याला तुडवेन मी, बस. हा तुडवला जाईल 100%. मार खाणार तो माझ्या हात. ए बाबा हसू नको, तब्येत बरी. तिकडे कोपऱ्यात त्याला राहू. टिपवायचा. आणि तुझा काय 36 साकड्या भाई, काय त्याने तुझं बिघडवलंय ते सांग जरा. ऑलरेडी छोटे, त्याला इथे आणलं की घरात जागाच नाही राहत, म्हणून त्याला काढायचंय. चला भावना पोहोचल आपल्यापर्यंत. तर प्रॉब्लेम हा आहे की हा एकतर इकडे नको ठेवू, तिकडे युजला आणा की त्याच्यावर मोबाईल ठेवू शकतो, पाण्याच्या बाटल्या जे काय असेल कोपऱ्यात गेला ना की मग त्याच्यावरती
दुनियाभरच्या सगळं कांद्यापासून ते नाही तर वनवस. हे सगळं इकडे असं सुरू आहे सगळं. मिक्सर रिपेअर करून आणलं तर पुन्हा बिघडला. एक दिवस एकदा फिरवला फक्त पुन्हा बिघडला. ही आमची बया खाली नुसती घुमते राक्षसीन कुठली. थांब दाखवते. ही बघा दिसली ती बघा समोर कोणतरी हाय वाटतं. त्यांच्यासाठी ही अशी भुंकत बसते बया. बया बाई काय हा प्रकार. ते आता खुर्ची घेऊन बसतो मी इथे. परत लफडी बघायला वेगळा त्रास नाहीये. तेवढं तर माहितीये मग जायचं मग कशाला हे सगळं करायचं. मग हात लटकवत बसायचं आणि पाय लटकवत बसायचं. हे बाय कर ना बाय. माझं काय वेगळं तू बचाव. नंतर परत खायला नंतर परत बोंबलते. परत मग वाद सुरू. मग दोघी भांडत बसा. म्हणून बोलली की नादाला लागायला नको मम्मीची. चुपचाप जाऊन तब्येत नाही बरी. ताप आहे पूर्ण. थोडं जेवण करते आणि आपण कल्टी मारूया. आणि इकडे सगळे कपड्याचं सुकट टाकते. ते इकडे आणि सगळ्या भांगडधिंगा. बरोबर 10:30 होत आलेत आणि आता आम्ही निघालो डॉक्टरकडे जायला. मी तर विचार करते की सकाळी जाऊ कारण आता माझ्या बिलकुल ताकद नाहीये बोलायची पण आणि काय करायची पण. कसं बसं तो अंड्यांचा रसा केला आणि आता निघतोय आपण. पण जाणं गरजेचं आहे भाई कारण उद्या ठणठणीत झालं पाहिजे. 1 डिसेंबर 1 जानेवारी असं गेलाय 2 जानेवारी असं नाही गेला पाहिजे. आणि उद्या लाईफचा पहिला रेझोल्युशनचा दिवस आहे. हो तो आम्ही दोघांनी प्रण केलाय. प्रण नाही भाई मी नाही केलाय. प्रण म्हणजे तसं नाही 100% होईल असं नाही पण हा ते करायचं. तुझ्यासाठी तो प्रणच म्हणावा लागेल. ते अंमलात आणायचं आहे मला आणि ते मी करीन. आणि जसं आपण मागच्या एका ब्लॉग मध्ये बोललो 1 दिवसासाठी. कोणाच्या ब्लॉग मध्ये 1 दिवसासाठी ते आपल्या मंदार आंबोकर ब्लॉग मध्ये बोललो ब्लॉग मध्ये होतो. तुझ्या पण बोलली होतीस. वेट लॉसचं आपलं सुरू होतं तेव्हा. कंटाळा जायला खूप जास्त. थंडी पण लागते आणि एनर्जी बिलकुल नाहीये. आता हे आमलेट स्वतःहून आणलंय ना सगळं. आईस्क्रीम वगैरे खाणं फालुदा खाणं जिभेचे चोचले आणि मग हळूहळू बोलला असं आहे ते सगळं. आज मला जे मनाला येते ते बोलते कारण का मला पहिल्या दिवशी असा रडका फेस घेऊन तुमच्यासमोर नाही यायचं. त्याच्यामध्ये पण कॉमेडी क्रिएट करायची जी मला येत नाही असं आहे सगळं. आता मेन कॉमेडियन आमचं तिथे आहे. पैसे घेतले हा तर असं सगळं आहे. म्हणून जरा उद्या फिट अँड फाईन होऊन परत तुमच्यासोबत पुन्हा यायचं आहे. म्हणून मी मस्तपैकी ते डॉक्टरकडे जाते औषध घेते. त्यांचं काही डॉक्टर फॅमिली डॉक्टर खूप वर्षापासून जातो तरी जरा बरं पडेल. आणि मी आमची मिस ब्रेगेन्झा. हॅलो मिस ब्रेगेन्झा हाव यू. बापरे तिच्या समोर आहे ना जुबान खोलणं म्हणजे ना किती वाटते. कारण जो त्रास दिले ना भाई तू सांगू नाही शकत. तर सांगितलंय भाऊच्या ब्लॉगमध्ये काय बोलणार काही बोलायला. आज कोणी गेट लावला. मला फायनली बसते रिक्षामध्ये आणि निघतोय डॉक्टरकडे जाण्यासाठी. मला कसं तरी वाटतं कारण आपल्या नवीन वर्षाची जी सुरुवात आहे ती होते आपल्या डॉक्टर. बट असं काय नाहीये. असं काही समज नाही ठेवायचा की अरे आपली वर्षाची सुरुवात अशी झाली म्हणून पूर्ण वर्षभर तसं असं काही नसतं. जस्ट माझ्या चुकीमुळे झालंय मला माहिती आहे. पण चव पण लागते काय करणार पण आता तेच करायला ना मला जे काय आहे ना ते पूर्ण काय बोलतात ते पूर्ण वितळेपर्यंत म्हणजे लाईक एकदम रूम टेम्परेचरवरती हेपर्यंत मला ते गार करून साधं करून खायचंय. तर असं सगळं आहे. चला आता जाऊया. भाऊला पण टाकवायचं आहे. तुला पण सेम प्रॉब्लेम आहे ना. सेम दोघांना पण टॉन्सिल्सच आहे आणि आपल्या घरी तसंच आहे. थंड खाल्लं की त्रास होतो लगेच. हा अजून एक मला एक गोष्ट आठवली अचानक. आपण कालचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही मंदार आंबोकर ब्लॉग चॅनलवरती आपल्या 31st की आपल्या 31st आपण कसं सेलिब्रेशन केलं. थोडक्यात म्हणजे असं काही फार मोठं नाहीये बट असं बाहेर दिवस आपला मस्त स्पेंड केला. वैष्णवी पण होती आमच्या मावाची सो मजा आली ओव्हरऑल. आणि मी नेलपेंट लावली नव्हती. आता आपल्याला बाहेर जसं थंडापंडा करून जायचं सो ऑब्व्हियसली मी नेलपेंट लावली नव्हती. आणि म्हटलं की आपण ठाण्यावर आम्ही मिरळ टू ठाणे बसने गेलो तर म्हटलं की बसमध्ये लावूया आणि म्हणजे हलते बस. तर पुणे मध्ये थांबत होतो तिकडे तिकडे लावण्याचा प्रयत्न केला बट नाही. फक्त 2 बोटांना नेलपेंट लागली मजा आणि ती पण अर्धवट. म्हटलं जाऊ दे. मग 2 बोटांच्या नेलपेंटवरच मी अख्खा दिवस स्पेंड केला तो. एनिवेज जोक्स पार्ट. आता वा यार जत्राला यायचं आपल्याला. अरे मम्मीला खूप दिवसापासून आकाश पाळण्यात बसायचे भाई. जाऊया. आणि इकडे ना नेहमी वर्षाची 12 महिने जत्रा असते. आकाश पाळणा वगैरे असतोच असतो. ते आहे समोर इकडे रसास थिएटर जिकडे आम्ही तर जास्त कधी जात नाही. आपण पुष्पाटी बघूया. हा यार बघायचंय. पुष्पा 1 बघितलेला नाहीये पण मी बघितलाय. मी नाही बघितलंय. मला मग पहिले तो बघावा लागेल. ठीक आहे मी तो कम्प्लीट करेन नंतर आपण तोपर्यंत
असं निघून नको जायला. बघूया ना कोणता पिक्चर टाकला आहेत ना भाई. हो आहेत तर होऊन जाईल, कारण बरेच लोक बोलतात ना पुष्पाटू चांगलाय म्हणून. चांगला तर बघायला वन टाइम घ्यायला काही नाही. ठीक आहे. अच्छा, इकडून हे सगळे रस्त्याची कामं आहेत ना सगळीकडे सुरू आहे. आता इथून नेहमी शॉर्टकट पडतो आम्हाला, पण आता इकडून न करता इकडून जातो. सांगायचं झालं तर तसे काही रिझर्वेशन्स आहेत जे मी स्वतःसाठी लागू केलेत म्हणजे मी ठरवलंय 2024 की हा आपण ह्या गोष्टी स्टॉप करायच्या, कमी करायच्या आणि या करायच्या किंवा नाही करायच्या. त्याच्यापैकी एक आहे की मला थोडंसं वेट लॉस करायचं, जे मी मिनी ब्लॉगमध्ये पण सांगितलंय आणि आपला Q&A होता इंस्टाग्रामचा, त्याच्यावर पण सांगितलं होतं. तर जास्त नाही बट 1-2-3 kg तरी मला कमी करायचंच आहे. आवाज बोलतो गेल्या पाहिजे, समज नाही बोलायला, ठीक आहे. ते कमी करायचं आहे मला 2-3 kg. आणि मेन म्हणजे वजन तुमचं किती आहे त्याच्यापेक्षा तुम्ही किती फिट आहात, त्याच वजनाने तुम्ही किती फिट आहात ते पण महत्वाचं आहे. पण वजन आहे भावी, त्याचं लोक जाडे असतात पण ते एकदम टाईट बॉडी असते. टाईट आहे बघा, आधी कर नंतर बोलता. नाही मी सांगते रिझर्वेशन माझी पहिले कर बाकी मला करायचंच आहे. मी सांगते, मी असं बोलली नाही की मी 100% करेलच, पण हा मी ठरवलंय थोडं काम होईना पण एक्सरसाइज योगा वगैरे करायचा. बाहेर तर वर्कआउट मी जॉईन कधी म्हणजे जिम जॉईन कधी करीन की नाही माहीत नाही, बट स्टील मला आहे की मला करायचं आहे. 2 टाइम जो दुधाचा चहा घेते तो मला 1 टाइम करायचा आहे. तो माहीत नाही मॅम कमी होईल की नाही, पण मला करायचं आहे. थोडाच टाइम घेते फक्त, 1 टाइम मला कमी करायचं आहे आणि त्याच्याऐवजी प्रॅक्टिस वगैरे घ्यायची आहे. तू तिकडून नाही नको बोलू, मी हे ठरवलंय स्वतःच होणार नाही. वर्ष आहे अजून मला, आणि हळूहळू करायला गेलं तर सगळ्या गोष्टी होतात. नायरीचा पाडा नाही लावायचा. आता तुझ्या जिभेवर कंट्रोल राहत, वर्कआउट लांबच राहिला. जिभेवर हा ते ठीक आहे ना, मी किती 5-6 महिन्यांनी ते खाल्लं असेल भाई आईस्क्रीम. बाय गे कोण बोलतंय, कोण नेली रेज्युलेशन करते. मी बघा आता ठरवणं चुकीचं नाहीये, पण न करणं चुकीचं आहे. पण मी नाही करणार असं बोलली नाही, ते ठरवलं. आपण बघूया कसं होईल, कसं मी मला सांगतच आहे त्यात काही. तर ते करायचं आहे, चहा कमी करायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जे दिवसाचं माझं रुटीन आहे, जे शेड्यूल आहे ते प्रॉपर करायचं आहे. कारण माझा अर्धा वेळ तर असाच मला वाटतं कुठे ते वेस्ट जातो, तो मला अजिबात वेस्ट नाही घालायचा माझा टाईम. सकाळी मी लवकर उठत नाही, हा माझा मोठा गुन्हा आहे आणि तो मला वाटते 100% नाही 1101% तो माझा गुन्हा आहे. तर मी अजिबात उठत नाही लवकर, आणि ते मला उठायचंच आहे लवकर. इथे पण पॅक केलं सगळं. अरे काम चालू आहे आई शपथ, वरचं पूर्ण झालं. मेट्रोचं काम सुरू आहे इकडे, तर परत रस्ता होता यार. मग आता ते खालचं त्याचं ग्राउंडचं काम चालू आहे. हा यार ठीक आहे. हे हा भाई कडक झाले भाई, सही वाटतंय रे. आता मीरा रोडची मेट्रो वन गोवा. तर अजून काय काय आहेत रिझर्वेशन मला सांगेन, थोडेफारच आहे. टाइम वेस्ट जास्त नाही घालायचं, सकाळी लवकर उठायचं, चहा टाइम कमी करायचं, जिम टाइम योगा जे काय असेल ते करायचं, स्वतःला वेळ द्यायचा आहे. स्वतःचं स्किन केअर, हेअर केअर तुम्ही अजिबात बघत नाही त्याच्यावर, तर ते करायचं आहे. आणि अजून काही गोष्टी आहेत ज्या की जेव्हा करीन तेव्हा मी तुम्हाला सांगते. चला आपण बोलू पण त्याच्यावर परत. दोघांनाही दाखवून झाले डॉक्टरांना आणि माझा BP कमी आहे, 90-70 असं आहे. तो कमीच आहे BP. मी म्हटलं डॉक्टर चेक करून बघा तर कमी आहे. आणि फिवर चेक केलं तर आता नाही आहे, पण मला असं कणकणी वाटते अजून. भाऊला सुद्धा दोघांनाही एकत्रच प्रॉब्लेम झाला, कारण दोघांनी डॉक्टर बोले दोघांनी एकत्र खाल्लेलं का काय, तेच झालंय, ते तेच होतं. चला तर घरी जाऊया आणि मग भेटेल तुम्हाला. घरी तर आलो आम्ही आणि ह्या गोळ्या दिल्या भाऊला सुद्धा आणि मला सुद्धा. तर आता गोळ्या घ्यायच्या आणि मस्त झोपायचं, आराम करायचं आहे. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ बनवायचं कारण हे की मला पहिल्या दिवशी ब्लॉग तर पाहिजेच होता, मला बनवायचा होता, कारण आपलं 2025 वर्ष छान जाऊ दे, सगळ्यांना खूप मस्त जाऊ दे, सगळ्यांच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. आणि सोबत आपले प्रयत्न सगळ्या गोष्टी असतील तर निश्चितच होईल ते सगळ्या गोष्टी. कधी कधी आपण प्रयत्न करतो पण ते नाही होत, आणि कधी कधी दुसऱ्याच गोष्टी येतात, पण त्याच्या मागे पण भरपूर साऱ्या गोष्टी असतात. सो असं काहीच विचार करायचा नाही. मी पण आणि तुम्ही पण, आपण सगळे एकसारखेच आहोत. सगळ्या गोष्टी फक्त सातत्याने प्रयत्नशील राहायचं प्रत्येक गोष्टीच्या मागे. मध्ये आपल्याला छोटी गोष्ट का असणे किंवा मोठी गोष्ट, जे काय असेल होणार ते छान होणार. आणि पॉझिटिव्ह थिंकिंगने प्रत्येक दिवशी उठून आपलं काम करत राहायचं. दॅट्स इट.
आणि येस कीप स्माइलिंग गाईज ऑलवेज. आणि येस मला असंच सपोर्ट करा आणि माझ्यासोबत तुम्ही यावर्षीसुद्धा अगदी घट्टपैकी जुळून राहा आणि मला खूप छान वाटेल संपूर्ण लाईफ माझी तुमच्यासोबत शेअर करायला ऑब्व्हियसली. आणि बघूया आता 2025 हे वर्ष कसं आहे आपल्या सर्वांसाठी, काय काय गोष्टी घडत आहेत नव्याने, काय काय होत आहे. आणि नेक्स्ट मंथ माझा बर्थडे सुद्धा आहे. बघूया तसं काय असेल ते. तर चला, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर ऑल, बाय.